नमो नमः. आज आपण इयत्ता 8वीचा भाषासूत्रम 1 बघणार आहोत. यामध्ये भाषासूत्रम ज्या ज्या वेळेस तुम्हाला शब्द दिसेल तिथे तिथे तुम्हाला ग्रामॅटिकल पार्ट असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर बघा, क्रियापदानी क्रियापद जे आहे त्यांचा आपल्याला टॉपिक आहे. त्याआधी क्रियापद आपल्याला लावायचे असतील तर त्यासाठी क्रियापद म्हणजे काय, जी कुठली क्रिया घडत आहे त्याचं एका शब्दामध्ये जे सांगितले जातं त्याला क्रियापद म्हटलं जातं. तर त्या क्रियेला करण्यासाठी कोणीतरी असतो, जसं की धावणे, खाणे, पिणे, चालणे, बोलणे, हसणे, या सगळ्या ज्या क्रिया आहेत हे सगळ्या क्रिया कोणातरी मार्फत होत असतात. तर ती क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात. क्रिया ज्याच्याद्वारे केली जाते तो कर्ता असतो. तर इथे जे क्रियापद तुम्हाला बघायचे आहेत तर ते बघा, लट लकारचे बघायचे आहेत. आता तुम्हाला लकार म्हणजे काय हे माहीत असायला हवं. तर काळ, ठीक आहे. तर इथे लट लकार दिलेला आहे म्हणजेच वर्तमान काळ दिलेला आहे. तर वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स आहे आणि परस्मय पद आहे. तर दोन पद असतात, परस्मय पद आणि आत्मनेय पद. आपण थोड्या वेळात बघणारच आहोत. पण त्यापूर्वी बघा, तुम्हाला लट लकार म्हणजे काय हे लक्षात यायला हवं. लट लकार, वर्तमान काळ, यापुढच्या ज्या सध्या तुमच्या आता क्रिया ज्या घडत आहे किंवा आत्तापर्यंत आपण जे टॉपिक बघितले त्यामध्ये तुम्हाला लट लकारामधल्याच क्रियापद तुम्हाला आलेली आहेत. तर बघा, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. तुम्हाला माहीत आहे की वचन 3 असतात संस्कृतमध्ये. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की पुरुष 3 आहे. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये हे नीट एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगितलं होतं कशासाठी काय प्रत्यय लागतं. तर प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष असे 3 पुरुष असणार आहेत. प्रथम पुरुषमध्ये जो कर्ता असतो ते कर्ता कुठलेही असू शकतात, ठीक आहे. याचे कर्ता फिक्स नसतात, थर्ड पर्सन असतो याच्यामध्ये. बघा, सह. सह म्हणजे काय, तो. आता यांनी पुल्लिंग इथे घेतलेलं आहे. सह म्हणजे तो. आता हा जो व्यक्ती आहे तो म्हणतोय की तो, म्हणजे सह. हा व्यक्ती आहे, हा ह्या दोघांना पॉइंट आउट करतोय आणि म्हणतोय तौ, म्हणजे ते दोघं. तुम्हाला वाटेल इथे तिघं दिसताय, इथे दोघं दिसताय, पण नाही, हे एक वचन आहे. सह म्हणजे तो. हा व्यक्ती ह्या व्यक्तीबद्दल सांगत आहे की तो. हा व्यक्ती ह्या दोन व्यक्तींबद्दल सांगत आहे की ती दोघे. आणि हा एक व्यक्ती त्या सगळ्यांबद्दल सांगत आहे, ते म्हणजे त्या सगळ्यांबद्दल सांगत आहे ते सगळे, ठीक आहे. तर बघा, सह, तौ, ते. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. सह म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघे आणि ते म्हणजे ते सगळे. तर तुम्ही इथे क्रियापद काही ॲड करू शकता याला. सह खेलती, सह क्रीडती, सह हसती, सह वदती, म्हणजे तो हसत आहे, तो बोलत आहे, तो खेळत आहे, अशा पद्धतीने. तौ, तौ हसतः, ते दोघे हसत आहे. तौ क्रीडतः, ते दोघे खेळत आहे. तौ पठतः, ते दोघे अभ्यास करत आहे. हे तुम्ही फक्त कर्ता लक्षात घ्या. आता क्रियापदांना ती कधी लागतो, तह कधी लागतो आणि अंती कधी लागतो हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. मी त्यासाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ह्या दोनसाठी काय प्रत्यय यूज करणार आहे याचा एक व्यवस्थित चार्ट करून दाखवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुम्हाला तो चार्टच्या माध्यमातून हा टॉपिक अजून नीट एक्सप्लेन होणार आहे. बघा, त्वम, युवाम आणि युयम म्हणजे तू, तुम्ही दोघे आणि तुम्ही सगळे. त्वम म्हणजे तू. आता ही जी व्यक्ती आहे ही म्हणत आहे तू, म्हणजे काय, तू अभ्यास कर. त्वम पठसी, तू बोल, कशा तरी टॉपिकवर बोल म्हणायचं असेल तर त्वम वदसी. त्वम हससी, तू हस. त्वम खेलसी, तू खेळ. आता इथे बघा, युवाम म्हणजे ही व्यक्ती ह्या दोघांना म्हणत आहे तुम्ही दोघे. ही व्यक्ती ह्या सगळ्यांना म्हणत आहे तुम्ही सगळे. युयम म्हणजे तुम्ही सगळे. बघा, मध्यम पुरुषचे कर्ता फिक्स असतात. मध्यम पुरुषमध्ये हे 3च कर्ता असतात, त्वम, युवाम आणि युयम. या व्यतिरिक्त मध्यम पुरुषमध्ये कुठलाही कर्ता येत नाही. आणि उत्तम पुरुष जो आहे या उत्तम पुरुषमध्ये पण कर्ता फिक्स असतात. म्हणजेच अहम, खाली दिलेलं आहे अहम, आवाम आणि वयम. अहम म्हणजे काय, तर मी. अहम म्हणजे मी. बघा, तो जो पॉइंट आउट करतोय तो स्वतःकडे करतोय, तो ॲरो जो आहे तो स्वतःकडे करतोय, बरोबर. म्हणजेच अहम म्हणजे मी. आवाम म्हणजे आम्ही दोघे, दोघे जण आहेत आम्ही दोघे. आणि वयम म्हणजे आम्ही सगळे. आले लक्षात. उत्तम पुरुषचे जसे हे 3 कर्ता फिक्स असतात, अहम, आवाम, वयम, तसेच मध्यम पुरुषचे पण हे 3 कर्ता
फिक्स असतात, त्वम, युवाम आणि युयम. तर मध्यम पुरुषमध्ये हे 3 करता येणार आणि उत्तम पुरुषमध्ये हे 3 करता येणार. ह्या 6 करता सोडून, म्हणजे हे 6 शब्द जे तुम्हाला दिसत आहेत, त्वम, युवाम, युयम, अहम, आवाम, वयम, हे सोडून जे कुठले करता असतील ते सगळे करता इथे प्रथम पुरुषमध्ये जाणार आहेत. सह, तौ, ते, सा, ते, ताहा, तत्, ते, तानी, त्याच्यानंतर वनम, वने, वनानी असेल, अश्व, अश्व, अश्वाहा, बालकः, बालकौ, बालकाः, बालिका, बालिके, बालिकाः, अशा पद्धतीने कुठलेही करता असतील तर ते वरती जाणार आहेत. आले लक्षात? आता तुम्हाला वाटेल का पुल्लिंग आणि स्त्रीलिंगच इथे असणार आहे का? तसं नाही. थर्ड पर्सन असेल तर ते इथे असणार आहे. पण आणि तुम्हाला समजा तू आणि मी याबद्दल काही बोलायचं असेल तर ते मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषमध्ये येणार आहे. पुढे बघा, तुम्हाला चार्ट दिलेला आहे. प्रथम पुरुष खादती, खादतः, खादन्ति, खादसी, खादतः, खादथ, खादामी, खादावह, खादामह. आलं लक्षात? म्हणजेच काय, ती शेवटचे प्रत्यय बघा. खाद हा धातू आहे म्हणजे खाणे, ती, तह, अंती, बरोबर. सी, थ, थ, मी, वह आणि मह, अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे. तर त्यांनी तुम्हाला पुढे म्हटलेलं आहे पंचदश वाक्याने परस्मैपदम कंठस्थीकरणार्थम. तुम्हाला 15 वाक्य जी त्यांनी दिलेली आहे इथे ते कंठस्थ करण्यासाठी दिलेली आहे की पाठ करा. तुम्हाला ह्या जो मागचा चार्ट आहे ना त्या चार्टवरून हे सगळे शब्द दिलेले आहे. सह बालकः खादती, तो बालक खात आहे. तौ बालकौ खादतः, ते दोघे बालक खात आहे. ते बालकाः खादन्ति, ते सगळे बालक खात आहे, बहुवचन आहे. सा कन्या खादती, ती कन्या खात आहे. ते कन्ये खादतः, त्या दोघी कन्या खात आहे. ताहा कन्याः खादन्ति, त्या सगळ्या कन्या खात आहे. तद अपत्यम खादती, ते बालक खात, अपत्य म्हणजे बालक, ते बालक खात आहे. ते अपत्ये खादतः, ते 2 बालक खात आहे. तानी अपत्यानी खादन्ति, ते सगळे बालक खात आहे. आता बघा, त्वम खादसी, इथे त्वम आलेला आहे बरं का. तर त्वम खादसी म्हणजेच काय, तू खात आहेस. युवाम खादथ म्हणजे तुम्ही दोघे खात आहे. आणि युयम खादथ म्हणजे तुम्ही सगळे खात आहात. पुढे बघा, अहम खादामी, अहम म्हणजे मी खात आहे. आवाम म्हणजे आम्ही दोघं खात आहोत. आवाम खादावह, वयम खादामह, आम्ही सगळे खात आहोत. आता इथे यांनी खाद धातूचा वापर केलाय. तुम्हाला त्यांनी म्हटलेलं आहे एतेषु वाक्येषु खादती इति स्थाने, म्हणजे ह्या वाक्यांमधील, या सगळ्या वाक्यांमध्ये खादती या ठिकाणी, स्थाने म्हणजे या ठिकाणी, पठती, धावती, हसती, खेलती, गच्छती, आगच्छती, उपविशती आणि उत्तिष्ठती, एतेषाम उपयोगम कृत्वा पुन्हा वदत स्मरच्च, म्हणजे यांचा उपयोग करून तुम्ही पुन्हा हे वाक्य बोलू शकता. जसे की सह बालक, समजा आपण घेतलं पठती, तर तो बालक, सह बालक पठती, तो बालक अभ्यास करत आहे. तौ बालकौ पठतः म्हणजे ते दोन्ही बालक अभ्यास करत आहे. ते बालकाः पठन्ति, ते सगळे बालक अभ्यास करत आहे. त्वम पठसी, तू अभ्यास करत आहेस. युवाम पठथ, तुम्ही दोघे अभ्यास करत आहात. युयम पठथ, तुम्ही सगळे अभ्यास करत आहात. अहम पठामी, मी अभ्यास करत आहे. आवाम पठावह, आम्ही दोघे अभ्यास करत आहोत. आणि वयम पठामह, आम्ही सगळे अभ्यास करत आहोत. आता मी पठती धातूचा यूज करून तुम्हाला हे सगळे सांगितलेले आहे. इथे पठती पठती पठती, पठथ 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 आणि पठंती 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 इथे सेम येणार आहे बरं का. कारण हे सगळे त्यांनी प्रथम पुरुषचे करता वेगवेगळे करता घेऊन सांगितलेले आहे. प्रथम पुरुषमध्ये खूप सारे करता येतात, सगळे आपण इथे घेऊ शकत नाही, म्हणून आपण इथे 3 करता घेऊन एक्सप्लेन केलेलं आहे. आलंय लक्षात? त्वम आणि अहम म्हणजे त्वम, युवाम, युयम आणि अहम, आवाम, वयम सोडून सगळे जे करता असतात ते प्रथम पुरुषमध्ये जातात, एवढं लक्षात ठेवा. तर हे सगळ्या धातूंचा तुम्ही वापर करून हे वाक्य बोलू शकता. आलंय लक्षात? पुढे बघा म्हटलेलं आहे नेक्स्ट पेजवरती, क्रियापदस्य मूलम धातू. हे तर काय, क्रियापदस्य मूलम म्हणजे क्रियापद, क्रियेचं जे पद असतं, क्रियापद म्हणजेच काय, पठती, लिखती, खेलती, त्याचं मूळ रूप. तर पठतीचं मूळ रूप पठ, खेलतीचं खेल, वदतीचं वद, हसतीचं हस, असे हे जे मूळ रूप आहे त्याला धातू म्हणतात. धातूनाम 10 विभागाः, धातूंचे 10 विभाग आहेत. ठीक आहे, त्याला गणाः म्हटलं जातं. त्या जे पार्ट्स आहेत ना त्याला गण म्हटलं जातं, पण ते 10 आहेत म्हणजे बहुवचन आहे म्हणून गणाः. गणसूचकम चिन्ह, हे गणांचं सूचक करण्यासाठी एक चिन्ह असतं, त्याला गणविकरण म्हटलं जातं. धातूनाम प्रकारद्वयम, धातूंचे 2 प्रकार आहेत. कोणते कोणते? परस्मैपदिनः
आणि आत्मनेपदीनः, म्हणजे परस्मैपद आणि आत्मनेपद हे 2 पद आहे धातूंचे. कालानुसारम पदानुसारम च प्रत्ययाः भवन्ति. काळानुसार आणि पदानुसार त्या त्या ठिकाणी ते प्रत्यय लागत असतात. प्रत्यय म्हणजे काय, आता जसं आपण लट लकारचं ती तह अंती सी थ थ आणि मी वह मह बघितलं ना, त्याच पद्धतीने पुढे तुम्हाला शॉर्टकटमध्ये ट्रिक दिलेली बघा. हे बघा, लट लकार म्हणजेच प्रेझेंट टेन्स, परस्मैपद प्रत्यय, आता हे प्रत्यय आहेत. ठीक आहे, एकवचन द्विवचन बहुवचन, प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष. ती तह अंती सी थ थ मी वह मह. आता आपण इथे काय बघितलं होतं, सहतवते. सहतवते काय झाले, कर्ता झाले. त्या कर्ताचं जे क्रियापद असेल, जे कर्ताचं क्रियापद पठती आहे, सह पठती, तौ पठत आणि ते पठंती. इथे त्वम घेतला, इथे त्वम असणार आहे. मध्यम पुरुषचा कर्ता तुम्हाला माहित आहे, त्वम युवाम यूयम. त्वम म्हणजे तू, त्वम हससी तू हसत आहेस, युवाम हसथ तुम्ही दोघे हसत आहात, यूयम हसथ तुम्ही सगळे हसत आहात. अहम हसामी इथे अहम येणार, मी हसत आहे. आवाम हसावह आम्ही दोघे हसत आहोत. आणि वयम हसामह आम्ही सगळे हसत आहोत. या ठिकाणी तुम्ही करता तुमच्या लक्षात आले आहे आणि क्रियापदाला प्रत्यय हे लागणार आहे, हे तुमच्या लक्षात आलं असणारच आहे. पुढे बघा, ही ट्रिक आहे, तुम्हाला ही ट्रिक लक्षात घ्यायची आहे आणि प्रत्येक धातूच्या शेवटी तुम्हाला हे प्रत्यय लावायचे आहे कर्ता बघून. कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतं. आता क्रियापदम सूत्रम म्हटलेलं आहे. क्रियापदाचं सूत्र दिलेलं आहे तुम्हाला की क्रियापद बनणार कसं. बघा, मूल धातू प्लस गणविकरण इज इक्वल टू धात्वंगम प्लस प्रत्यय इज इक्वल टू क्रियापदम. तर हा जो फॉर्म्युला दिला आहे ना त्यांनी, हा खाली एक्सप्लेन केलेला आहे, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. बघा, गण आता एकूण 10 गण असतात, 1 ते 10. त्यातले प्रथम, चतुर्थ, षष्ठ आणि दशम हे 4 गणांबद्दल बघा काय म्हणालेलं आहे, त्याचे विकरण दिलेले. म्हणजेच काय, प्रथम गणातला जो धातू असतो त्याच्यासाठी अ हे विकरण असतं. उदाहरणार्थ पठती. आता पठ धातू आहे, पठ प्लस ती झालेला आहे. आता पठती कसं काय झाला, पठ हा मूळ धातू होता, बरोबर. मूळ धातू म्हणजे तुम्हाला कळलंय काय, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. आता हा पठधातू जो आहे ना, तो प्रथम गणातला आहे, पहिल्या गणातला आहे. त्याचं विकरण काय झालं, अ झालं. पहिल्या गणासाठी अ हे गणविकरण असतं, म्हणजे त्या धातूमध्ये ना अ शब्द ॲड होत असतो. ठीक आहे. आता ठ हलंत आहे म्हणून पठ प्लस अ, स्वर जेव्हा व्यंजनामध्ये ॲड होतो त्यावेळेस व्यंजन कंप्लीट होतं. पठमध्ये अ ॲड झाला, पठ शब्द पूर्ण तयार होईल आणि ती हे प्रत्यय आहे, बरोबर. ती प्रत्यय कुठून आलंय, मागचा तुम्हाला चार्ट दाखवला त्याच्यामधलं ती प्रत्यय त्यांनी घेतलेला आहे. तुम्ही एक्झाम्पलसाठी ती घ्या, तह घ्या, अंती घ्या, सी थ थ मी वह म कुठलाही प्रत्यय घेतला तरी चालणार आहे, पण त्यांनी एक प्रत्यय घेऊन तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. मूल धातू गणविकरण आहे प्रत्यय. हा जो वरचा आपण बघितला ना फॉर्म्युला, तोच आहे हा मूल धातू गणविकरण आणि प्रत्यय. आता शब्द कसे तयार होतात ते बघा. पहिले हे समजून घ्या. प्रथम गणासाठी अ गणविकरण असतं, चौथ्या गणासाठी य असतं, 6व्या गणासाठी अ आणि 10व्या गणासाठी अय. ठीक आहे. आणि त्याच्यापासून उदाहरणं जे तयार झालेली ही आहेत उदाहरणं. हीच उदाहरणं त्यांनी खाली एक्सप्लेन केलेली आहे. पठती शब्द आपण आत्ताच बघितला. आता नृत्य म्हणजे नाचणे, बरोबर. तर नृत्य करण्याचा जो धातू आहे तो नृत आहे, त हलंत आहे, पण हा चौथ्या गणातला आहे. बघा, 4 प प प प म्हणजे परस्मै पद. ठीक आहे. आणि 4 हे जे नंबर लिहिलेले असतात ना पुढे, हे गण असतात, म्हणजे हा चौथ्या गणातला आहे. आता चौथ्या गणाचं गणविकरण काय आहे, य आहे, बरोबर. म्हणजे इथे जसा अ ॲड झाला तसं इथे नृत हे चौथ्या गणातलं आहे, म्हणून इथे य ॲड होणार आहे. इथे य ॲड होणार आहे, म्हणून नृत प्लस य आला गणविकरणाचा. तो जर याच्यामध्ये ॲड झाला तर बघा, हलंत आहे, अर्ध आहे व्यंजन, त्याच्यामध्ये हा य ॲड गेला तर नृत्य असा शब्द तयार होतो. बघा, इथे करून दाखवलं त्यांनी नृत्य, आणि त्यांनी तीच प्रत्यय घेतलेला एक्सप्लेनेशनसाठी, म्हणून नृत्य प्लस ती नृत्य ती असा शब्द तयार झालेला आहे. लिख घेतलेला आहे. लिख कशातला आहे, 6व्या गणातला आहे. 6व्या गणाचं गणविकरण अ आहे, म्हणजे पठतीसारखंच तयार होणार आहे. लिख प्लस अ, लिख, आणि ती प्रत्यय घेऊन लिखती शब्द तयार झालेला आहे, बरोबर. आता पुढे बघा, त्यांनी दशम गणाचा धातू घेतलेला आहे. 10व्या गणाचा त्यांनी घेतलेला आहे पूज धातू, आणि त्याला गणविकरण लागलेलं आहे अय. ठीक आहे. तर पूज धातू जो आहे तो 10व्या गणाचा आहे, परस्मय पद आहे. पूज प्लस अय. आता ज जो आहे तो अर्धा आहे, अ याच्यामध्ये ॲड झाला, पूज शब्द कंप्लीट तयार झाला, राहिला य, पूजय प्लस
ती प्रत्यय घेऊन पूजयती असा शब्द त्यांनी तयार करून दाखवलेला आहे. पुढे लटरूपाने लटरूप दिलेलं आहे तुम्हाला. परस्मै पदाचं प्रथम गण, चतुर्थ गण, षष्ठ गण म्हणजे 6वा गण आणि दशम गण म्हणजे 10वा गण असे 4 गण दिले तुम्हाला. आणि ज्या पद्धतीने त्यांनी मगाशी फक्त पठती, नृत्यती, लिखती आणि पूजयती हे 4 शब्द करून दाखवले होते, त्या पद्धतीने आता त्यांनी इथं तुम्हाला पूर्ण चार्ट दिलेला आहे. प्रथम पुरुषचा चार्ट काय येणार आहे? पठती, पठतः, पठंती. बघा ट्रिकनुसार जे शब्द दिलेले होते ती, तह, अंती तेच आलेले आहे. पठती, पठतः, पठंती, पठसी, पठतः, पठथ आणि पठामी, पठावह, पठाम. इथे नीट लक्षात घ्या, इथपर्यंत जे आहेत ना मध्यम पुरुषच्या बहुवचनापर्यंत पठ, पठ, पठच असतं, परंतु उत्तम पुरुषमध्ये गेल्यानंतर आची मात्रा ॲड होते पठामी, पठावह आणि पठाम, ठाव तयार होतोय. त्याच्यामुळे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे आमी, आवह आणि आम असे प्रत्यय लागलेले आहेत. पठामी, इथे पठसी, इथं पठमी नाही झाले, पठामी झाले, पठावह झाले, पठामह झाले. नृत चतुर्थ गणाचा परस्मै पद आहे. नृत्यती, नृत्यतः, नृत्यंती, नृत्यसी, नृत्यथ, नृत्यथ. आता बघा इथे आ ॲड झाले. नृत्यामी, नृत्यावह आणि नृत्यामह. उत्तम पुरुषमध्ये आ ॲडच होणार आहे. लिख धातू घेतलेला आहे त्याने, म्हणजे लिहिणे. 6व्या गणाचा धातू आहे. 6व्या गणामध्ये अच असतं, म्हणून लिखती, लिखथ, लिखंती, लिखसी, लिखथ, लिखथ आणि लिखामी, लिखावं, लिखाम. सेम आमी, 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 आव आणि आमह. शेवट आहे 10व्या गणातला पूज धातू घेतलेला आहे. पूजयती, पूजयतः, पूजयंती, पूजयसी, पूजयथ, पूजयथ आणि पूजयामी, पूजयावह, पूजयामह. अशा पद्धतीने तुमचे हे 4 गणांचे धातूंचं त्यांनी एक्सप्लेनेशन लट रूपामध्ये करून दाखवलेलं आहे. जर तुमचं काही डाऊट्स असतील ह्या टॉपिकबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तुमचे डाऊट कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.